यानंतर वेळा पुढच्या बातमीकडे बातमी पुण्यातली आहे, साहित्य क्षेत्रातली आहे। पुण्यातल्या पुस्तक महोत्सवात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। यावेळी बोलताना फडणवीसांनी जोरदार टाळीने आपण जनतेशी संवाद साधला, वाचकांशी संवाद साधला। करूयात राष्ट्रीय पुस्तक न्यास यांचं लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दुसरं वर्ष। आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सुज्ञ माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये, कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासह सांगायला काहीच नाही, हा दरवेळी तेच ते बोलतो। आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्वच नाही, मागच्या वेळेस वेगळं बोलला ना आता वेगळं बोलतोय, त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही। आणि म्हणून ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये। पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावं असं वाटतं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी एक तक्रार आहे, तुम्ही इतक्या चांगल्या पुस्तक महोत्सवात मला बोलवता, फिरवता, पुस्तकं देता, वेगवेगळ्या प्रकारची विचाराची मेजवानी मिळते, पण त्याच वेळी समोर खाद्य महोत्सव देखील सुरू असतो, त्याच्याकडे तुम्ही पाहत देखील नाही। मला तो रस्ता देखील दाखवत नाही, तो मांडव देखील मला पाहू देत नाही। पुढच्या वेळी हा देखील अन्याय दूर करा आणि पुस्तक महोत्सव पाहून झाला की मग खाद्य महोत्सवाकरता थोडा वेळ रिझर्व ठेवा। ग्रंथ जगतील का? मला असं वाटतं त्याचं उत्तर आमची नवीन पिढी देते, त्याचं उत्तर हा पुस्तक महोत्सव देतो। या पुस्तक महोत्सवात येणारे आमचे तरुण देतात, जे या ठिकाणी येऊन पुस्तक विकत घेतात आणि ती पुस्तकं वाचतात। मला असं वाटतं की जोपर्यंत समाजामध्ये सृजनशीलता आहे तोपर्यंत पुस्तकांचं मरण कधीच होऊ शकणार नाही, कारण ती सृजनशीलता ही आपल्याला विचार देते, ती आपल्याला नवाचार देते, ती सृजनशीलता आपल्याला खऱ्या अर्थानं उद्युक्त करते